In this session, we will see one very important topic of ancient Indian history, and that is Gupta Empire. It is one of the most important empire in the entire history of India. The empire earlier to Gupta Empire, which was comparable or in some extent larger than Gupta Empire, we had seen was that of Mauryas or Mauryan Empire. Now, Mauryan Empire came to end at around 2nd century BC. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये मौर्य साम्राज्याचा अंत झाला. एक्झॅक्टली आपल्याला टाइम फ्रेम आपण इसवी सन पूर्व 185 185 BC ह्यावेळी मौर्य साम्राज्याचा अंत झाला. आणि जर गुप्ता एम्पायरची तुम्ही टाइम फ्रेम बघितली तर इसवी सनानंतर 320 सालामध्ये गुप्ता एम्पायर एस्टॅब्लिश झालं, जे की जवळपास 200-2.25 वर्ष एकसंध राहिलं. तर ह्या दोन मोठ्या एम्पायरच्या मध्ये हा इसवी सनापूर्वीचा साधारणपणे 200 वर्षांचा गॅप, 150-200 वर्षांचा, आणि इसवी सनानंतरचा एक 320 वर्षांचा गॅप, अशी जवळपास 450 ते 500 वर्षांचा गॅप ह्या दोन एम्पायरच्या मध्ये राहिलं. आणि ह्या 500 वर्षांच्या टाइम पिरियडमध्ये अनेक छोटी राज्य वेगवेगळ्या भागामध्ये झाली हे आपण बघितलेलं आहे. इन द नॉर्थ वेस्ट रिजन there were kingdoms established by invaders come settlers from Central Asian regions. Indo-Greek, Shakas, Parthians and Kushans we have seen. And in the central and western India, small regional kingdoms were established. Shungas, Kanvas, Satvahanas, चेडीज हे आपण बघितलेलं आहे. तर ह्या दोन एम्पायर्सच्या 500 वर्षांच्या मधल्या गॅपच्या काळामध्ये नॉर्थ वेस्ट रिजनमध्ये कुशान्स हे किंगडम बऱ्यापैकी मोठं होतं, त्यांनी जे एस्टॅब्लिश केलं होतं ते. आणि मध्य आणि पश्चिम भारतामध्ये जे किंगडम एस्टॅब्लिश झाले त्यात सातवाहनाज हे बऱ्यापैकी मोठे होते. ओके, सो अपार्ट फ्रॉम दीज टू किंगडम्स, most of the small kingdoms limited to small geographical area and small influence on the historical perspective were established during these 500 years. Nonetheless, their contribution to the rich history and culture of India was monumental, very monumental. But this particular period, मौर्य एम्पायरचा अंत झाल्यानंतर 500 वर्षांच्या नंतर हे सगळे किंगडम एस्टॅब्लिश झाल्यानंतर इंडिया एक्सपिरियन्स्ड येट अनदर लार्ज पिरियड ऑफ स्टॅबिलिटी अंडर गुप्ता एम्पायर. जवळपास 200 वर्षांचं राजकीय स्थैर्य या गुप्ता एम्पायरनं दिलं. आणि त्यामुळं ह्या पिरियडमध्ये, ह्या कालावधीमध्ये कल्चर, आर्ट, आर्किटेक्चर, इकॉनॉमी, लिटरेचर ह्या सगळ्या गोष्टी फ्लरिश झाल्या, प्रॉस्पर झाल्या. ओके, ह्या कोणत्या गोष्टीमुळे झाल्या तर ह्या गुप्ता एम्पायरनं प्रोव्हाइड केलेल्या स्टॅबिलिटीमुळे. की जनरली ज्यावेळी एखादं मोठं राज्य
बऱ्याच कालावधीसाठी राजकीय स्थैर्य देतं, त्याच वेळी सोसायटीमध्ये ह्या गोष्टी प्रॉस्पर होतात. And that's why the extent to which culture, art, economy prospered during this Gupta period is also known as Golden Age of Indian culture. Golden Age of Indian culture. जिओग्राफिकल एक्सटेंटच्या बाबतीत जर बघितलं तर Gupta Empire was smaller than Mauryan Empire definitely, and it was also smaller than next bigger empires of Muslim invasions, particularly Mughals. जर ह्या तीन मोठ्या साम्राज्यांच्या पैकी जर आपण कंपेअर करायला गेलो, मौर्यज, गुप्ताज आणि मुघल्स, तर ह्या तीन साम्राज्यांच्या पैकी गुप्ता एम्पायर सगळ्यात छोटं होतं. पण ड्यू टू स्टॅबिलिटी दे ऑफर्ड, राजकीय स्थैर्य त्यांनी जे प्रदान केलं त्यामुळं जी डेव्हलपमेंट कल्चरमध्ये झाली ती कंपॅरेटिव्हली ह्या दोन एम्पायरपेक्षा जास्त झाली. दॅट्स वाय गुप्ता पिरियडला भारतीय इतिहासाचा सुवर्ण काळ मानला जातो, इतिहासातल्या सांस्कृतिक इतिहासाचा particularly. Now we will be studying in detail Gupta Empire in this session, and we will be studying the manner similar to that as we have studied Mauryan Empire. गुप्ता एम्पायरचे आपण थोडीफार हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघणार, त्यानंतर इम्पॉर्टंट किंग्स, their contributions, any particular events, and then society, administration, and all other things, arts, architecture, what was conspicuous development during this Gupta Empire. Okay, so we will begin our study of Gupta Empire with its historical background. Okay, so first of all, जर तुम्ही गुप्ता एम्पायरचा एक्सटेंट बघितला, okay, at its highest days, this is the map of Gupta Empire with its capital at Patliputra. पाटलिपुत्रला ही कॅपिटल होती. एंटायर नॉर्थ अँड ईस्ट इंडियन पार्ट दे हॅव कॅप्चर्ड. तर याच्या तुलनेमध्ये जर मौर्य एम्पायर जर आपण बघितलं तर मौर्य एम्पायर साधारणपणे ह्या भागापर्यंत सुद्धा होतं, इथून इथपर्यंत संपूर्ण पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि हा सुद्धा भाग होता. मौर्य एम्पायरमध्ये फक्त हा साऊथकडचे जे राज्य होते ते थोडेफार स्वतंत्र होते. तर मौर्य एम्पायरपेक्षा ह्या एम्पायरचा एक्सटेंट थोडासा कमी आहे गुप्ता एम्पायरचा, पण नॉनदलेस सिग्निफिकंट एरिया ऑफ एंटायर नॉर्थ इंडिया, सेंट्रल इंडिया, ईस्ट इंडिया, हा जो रिजन आहे इमिजिएटली हा जो सातवाहनांच्या काळामध्ये सातवाहन हा जो रिजन रूल करत होते, तर हा रिजन गुप्ता काळांच्या मध्ये वाकाटकाज नावाची एक डिनास्टी होती त्यांच्याकडे होता. आणि गुप्ता कालावधीच्या बऱ्याचशा टेन्युअरमध्ये दिस वाकाटकाज वेअर इनडायरेक्टली इन्फ्लुएन्स्ड बाय गुप्ता एम्पायर, कारण यांच्यात मॅट्रिमोनियल रिलेशन झालं होतं आणि जवळपास हा रिजन सुद्धा गुप्तांचाच इन्फ्लुएन्स आपण म्हणू शकतो. प्रत्यक्ष राज्य नव्हतं, डायरेक्ट कंट्रोल नव्हता, बट इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो की हा रिजन सुद्धा गुप्तांच्या कंट्रोलमध्ये होता. सो जवळपास मौर्य एम्पायरच्या तुलनेनं फक्त इकडचा भाग वगळता आणि थोडा दक्षिणेकडचा वगळता बराचसा भाग गुप्ता एम्पायरनं व्यापला होता. ओके, आता हे गुप्ता कोण होते? सो दिस गुप्ता, थोडीशी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण बघूया. Like Mauryan Empire, the founders of this empire were not from so-called higher social status of that time.
त्यामुळे हे गुप्ता एम्पायरचे फाउंडर, ते ओरिजिन त्यांचं आहे ते वैश्य ह्या वर्णातले होते. त्यावेळी चातुर्वर्ण्य पद्धत जी अस्तित्वात होती वैदिक ह्याच्यामध्ये, ब्राह्मण ॲट द टॉप, देन क्षत्रिय, देन वैश्य, देन शूद्राज, आणि यांच्या खाली एक होतं अनटचेबल्स. ही त्यावेळी सामाजिक उतरंड होती. तर त्यातले हे गुप्ता जे आहेत ते हे प्रॉबेबली हे वैश्य कॅटेगरीमधून आले होते. बरेचसे राजे जर क्षत्रिय याच्यातून जर आले तर ते लेजिटिमेट असतात. आणि मौर्य काळामध्ये, सातवाहन काळांच्या मध्ये, दे प्रॉबेबली वेर वर्किंग ॲज फिडेटरीज ऑफ सातवाहनाज और शुंगाज. यूपी बिहारमध्येच त्यांचं ओरिजिन होतं. यूपी बिहारमध्ये ते स्मॉल फिडेटरी म्हणून काम करत होते, छोटे सरंजाम म्हणून. हळूहळू त्यांची ताकद कन्सॉलिडेट होत गेली. त्याच काळामध्ये सातवाहन वीक झाले. या रिजनमध्ये सुद्धा थोडासा व्हॅक्यूम तयार झाला. त्यामुळं सिच्युएशन तयार झाली आणि त्याचवेळी ह्या रायझिंगला असलेले हे गुप्ताज त्यांनी मगधवर ताबा मिळवला. ओके, असं कुठल्या एका पर्टिक्युलर राजाला हरवून किंवा त्याची हत्या करून असं नाही, पण ह्याचा जो फाउंडर आहे त्याला सी गुप्ता ओके असं मानलं जातं. हा साधारणपणे लेट 3rd सेंचुरी CE, इसवी सनानंतर 3ऱ्या शतकामध्ये हा श्रीगुप्ता गुप्ता रूल एस्टॅब्लिश केला मगधमध्ये, पाटलीपुत्रच्या ठिकाणी. साधारणपणे 285 CE, इसवी सनानंतर 285 मध्ये श्रीगुप्तानं छोट्या स्वरूपात जो व्हॅक्यूम तयार झालेला होता त्याचा फायदा घेऊन गुप्ता एम्पायर मगधमध्ये तयार केलं. याचा मुलगा होता घटोत्कच. ओके, आणि ही वंशपरंपरागत आता हे राज्यवंश यांचा चालू झाला. बट खऱ्या अर्थानं गुप्ता एम्पायरला एम्पायरचं स्वरूप देणारा पहिला रूलर होता तो म्हणजे चंद्रगुप्त, फर्स्ट सिग्निफिकंट रूलर और चंद्रगुप्त फर्स्ट. मौर्य एम्पायरशी तर थोडंसं साधर्म्य आहे. मौर्य एम्पायर सुद्धा चंद्रगुप्तानंच स्थापन केलं आणि गुप्ता एम्पायरचा फर्स्ट सिग्निफिकंट रूलर, दखल घेण्या इतपत जो राजा होता तो चंद्रगुप्त पहिला होता. तर ह्यानं राज्य वाढवलं. तर ह्यानं राज्य वाढवण्यामागं हा थोडासा चाणाक्ष होता. काही त्यानं युद्ध केलीत आणि त्यानं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट केली, ते म्हणजे ही स्ट्रेंथन्ड हिज एम्पायर, गुप्ता एम्पायर. त्यानं बळकट केलं गुप्ता साम्राज्य बाय मॅट्रिमोनियल अलायन्स. ओके, विवाहाचा वापर करून त्यानं आपलं साम्राज्य थोडंसं बळकट केलं. तर ते महत्त्वाचं त्यानं मॅट्रिमोनियल अलायन्स कुणाशी केलं, ही मॅरिड, त्यानं विवाह केला लिच्छवी प्रिन्सेस कुमार देवी. लिच्छवी प्रिन्सेस
कुमारदेवी. तर आता लिच्छवी जर बघितला तर साधारणपणे आताचा जो नेपाळ आहे भाग, तर ह्या भागामध्ये ती लिच्छवी क्लॅन होती. आणि ह्याच्या मागे काय होतं तर प्रेस्टिजचा एक इश्यू होता, कारण लिच्छवीज वेअर क्षत्रियन्स. लिच्छवी हे क्षत्रिय होते आणि क्षत्रिय कुळातील राजकुमाराशी त्यानं विवाह करून त्यानं स्वतःची प्रेस्टीज वाढवली. ओके, आता हे का विवाह, कारण ते त्याचे जे अगोदरचे होते ते सगळे वैश्य याच्यातून आले होते. त्यामुळं स्वतःची क्षत्रिय म्हणून प्रेस्टीज सिद्ध करण्यासाठी त्यानं लिच्छवी प्रिन्सेस कुमारदेवीवर विवाह केला. आता लिच्छवीचे प्रिन्सेस लग्न करायला का तयार झाली चंद्रगुप्त पहिल्याबरोबर, तर तो पराक्रमी होता, त्यानं एम्पायर थोडंफार वाढवलं होतं, त्यामुळे तो तयार झाला. त्यामध्ये एक लेजिटिमेसी मिळाली. त्यानं स्वतःला एक टायटल घोषित केलं होतं, महाराजा धीराज. महाराजा धीराज. ओके, तर गुप्ता रुलर्सपैकी कुठल्या राजानं महाराजा धीराज हे टायटल स्वतःला घेतलं होतं, तर तो म्हणजे चंद्रगुप्त पहिला. तर त्यानं गुप्ता इरा सुरू केला. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे साधारणपणे 320 CE इसवी सनानंतर 320 सालामध्ये त्यानं गुप्ता इरा, आणि हे जे वर्ष आहे ते ज्यावेळी तो स्वतःला राजा घोषित केलं, हा महाराजा धीराज किताब घेतला, ते वर्ष हे मानलं जातं. हे त्याच्या जन्माचं वर्ष नाही आहे, हे ज्यावेळी तो राजा झाला आणि त्यावेळी इथं गुप्ता इरा सुरू झाला, म्हणजे इथून त्यांची कालगणना गुप्ता इराची सुरू झाली, हे त्याने चालू केली. तर चंद्रगुप्त पहिल्याच्या बाबतीत ही आपण गोष्टी थोड्या लक्षात ठेवायच्या. त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मॅट्रिमोनियल अलायन्स जी त्यानं केली ती कुमारदेवी बरोबर. आणि त्याचे कॉईन्स सुद्धा सापडतात. हे जे त्या विवाहाला इतकं महत्त्व दिलं गेलं की त्याच्या प्रित्यर्थ एक कॉईन सुद्धा आहे ज्याच्यामध्ये ह्या दोघांची हे आहेत, चित्र आहेत, फिगर्स आहेत. आणि म्हणजे हे शो करण्यासाठीच हा विवाह केला गेला होता. त्याच्याने लेजिटिमेसी मिळाली आणि थोडं एम्पायर आहे ते कन्सॉलिडेट झालं. तर हा चंद्रगुप्त पहिला जो आहे तो आपण म्हणू शकतो की त्याचा कालखंड त्यानं राज्य केलं 320 ते 335, 15 वर्ष साधारणपणे त्यानं कारभार बघितला. बऱ्याच अंशी तो कन्सॉलिडेट केला. तर याच्यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा राजा येतो, दुसरा महत्त्वाचा राजा, जसं मौर्य एम्पायरच्या बाबतीत झालं आणि जे की सगळ्या एम्पायर्सना लागू होतं, सलग जर 3 वंशज एखाद्या किंगडमला कर्तबगार मिळाले तर त्याचं एम्पायरमध्ये रूपांतर होतं. जसं मौर्य एम्पायरला चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार आणि अशोका लाभले होते, एकापेक्षा एक कर्तबगार सलग. मोर ऑर लेस तसं पाहिजे तर ते एम्पायरचं स्वरूप त्यानं धारण केलं. गुप्ता एम्पायरला सुद्धा तसंच झालं. चंद्रगुप्तानं एस्टॅब्लिश केलं, कन्सॉलिडेट केलं, लेजिटिमेट केलं. त्याचा जो मुलगा आहे समुद्रगुप्त, तो त्याच्यापेक्षा जास्त पराक्रमी निघाला. सो नेक्स्ट इम्पॉर्टंट रुलर, सन ऑफ चंद्रगुप्त फर्स्ट, इज नोन ॲज समुद्रगुप्त. आणि ह्याचा कालावधी 335 इसवी सन ते 380, जवळपास 45 वर्ष ह्या राजानं राज्य केलं. आणि ह्या समुद्रगुप्तला नेपोलियन ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलं जातं. नेपोलियन ऑफ इंडिया हे ॲक्च्युली स्मिथ नावाचे एक हिस्टॉरियन आहेत, त्यांनी ह्याला ही उपाधी दिली, नेपोलियन ऑफ इंडिया. आता नेपोलियन ऑफ इंडिया जर याला उपाधी दिली असेल
एखाद्या हिस्टॉरियननं, तर ती फक्त आणि फक्त त्याच्या पराक्रमामुळे दिली असेल. त्यामुळं खरोखर समुद्रगुप्त हा प्रचंड पराक्रमी होता. त्याच्या कारकिर्दीमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मिलिटरी कॉन्क्वेस्ट. मिलिटरी कॉन्क्वेस्ट त्यानं भरपूर केली अँड ही एक्सपांडेड एम्पायर सिग्निफिकंटली. म्हणजे त्यांचा कोर एरिया यूपी बिहार सोडून, मगध सोडून, जे अगोदरच्या मॅपमध्ये आपण पाहिलं, तर तिथपर्यंत हे एम्पायर एक्सपांड करण्यामागं समुद्रगुप्ताचं कॉन्ट्रीब्युशन खूप होतं. आणि त्याचे हे एक्सपान्शन जे आहेत, त्याचे हे जे मिलिटरी कॉन्क्वेस्ट आहेत, याची नोंद आहे तर प्रयाग प्रशस्ती. ओके, आता प्रयाग प्रशस्ती काय आहे? तर प्रयाग म्हणजे अलाहाबाद आत्ताचं, किंवा प्रयागराज. तर ह्या प्रयागमध्ये, अलाहाबादमध्ये एक अशोकन पिलर आहे, स्टोन पिलर, सँडस्टोनचा. आणि ह्या पिलरवर ह्या पिलरमध्ये तर ही जी प्रयाग प्रशस्ती आहे, की प्रयाग प्रशस्ती म्हणजे काय आहे? हा एक अशोकन पिलर आहे आणि ह्या पिलरवर अशोकाच्या कार्यकालाचा एक इन्स्क्रिप्शन इथं आहे वरच्या बाजूला, जे अशोकानं लिहिलेलं आहे. त्याच पिलरवर समुद्रगुप्ताच्या अचिव्हमेंट सुद्धा इथे लिहिलेल्या, समुद्रगुप्तानं लिहिल्या त्याच पिलरवर. तर ह्या प्रयाग प्रशस्तीमध्ये हा जो समुद्रगुप्त होता, त्याचे जे मिलिटरी कॉन्क्वेस्ट किंवा अचिव्हमेंट्स होते, ह्या अशोकाच्या डिस्क्रिप्शनच्या खालीच लिहिल्या गेल्या. इथं अशोकाचं होतं, इथं समुद्रगुप्ताच्या लिहिल्या गेल्या. आणि ह्या साधारणपणे कोर्ट पोएट त्याचा जो होता समुद्रगुप्ताचा, हरिसेन नावाचा, त्यानं या समुद्रगुप्ताचे अचिव्हमेंट केले. आणि याच्यावर बऱ्याच आपल्याला त्याच्या मिलिटरी कॉन्क्वेस्टबद्दल माहिती मिळते. आणि ह्या प्रयाग प्रशस्तीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे अशोकानं ब्राह्मीमध्ये लिहिलं, समुद्रगुप्तानं सुद्धा ब्राह्मीमध्ये लिहिलं. ह्याच पिलरवर ह्याच्या खाली मुघल एम्पायरचं सुद्धा इन्स्क्रिप्शन आहे, अकबरचा आहे आणि त्याचा मुलगा जहांगीरचा आहे, फारसीमध्ये आहे. आणि आजही हा पिलर उभा आहे अलाहाबादमध्ये, प्रयागराजमध्ये. इट इज व्हेरी युनिक पिलर. ऑन द सेम पिलर, 3 ऑफ द ग्रेटेस्ट एम्पायर ऑफ इंडिया, मौर्यन एम्पायर, गुप्ता एम्पायर आणि मुघल एम्पायर, यांच्या अचिव्हमेंटचा उल्लेख आढळतो. ओके, तर समुद्रगुप्ताचे इन्स्क्रिप्शन आपल्याला हे अशोकन पिलरवर मिळतं. आणि त्याच्यावरून आपल्याला असं कळतं की ही कॉन्कर्ड 8 किंग्स ऑफ आर्यवर्त.
आपण वैदिक हे बघताना बघितलं, आर्यवर्त म्हणजे जनरली गंगा आणि यमुना यांच्यामधला प्रदेश हा पकडला जातो. तर आपण म्हणू शकतो की नॉर्थर्न इंडिया, उत्तर भारतातील 8 राजांना त्यानं पराभूत केलं आणि तसंच दक्षिणेकडील 10 राजांना त्यानं पराभूत केलं. म्हणजे त्याची एम्पायर कन्सॉलिडेशनची प्रोसेस ही जवळपास 20 पेक्षा जास्त राजांना पराभूत करून त्यानं केले. त्यामुळेच त्याला नेपोलियन ऑफ इंडिया असं म्हटलं गेलं. त्यानं मिलिटरी कॉन्क्वेस्ट केलं आणि त्यानं त्याच्या सामर्थ्याचं लेजिटिमेट करण्यासाठी त्याने एक अश्वमेध यज्ञ सुद्धा केला. अश्वमेध यज्ञ. ओके, आपण लास्ट लेक्चरमध्ये सातवाहनांच्या काळामध्ये आपण शुंगांच्या याच्यामध्ये बघितलं, पुष्यमित्र शुंगानं अश्वमेध यज्ञ केला होता. तर तसंच गुप्तांच्या रुलरपैकी समुद्रगुप्तानं पहिला अश्वमेध यज्ञ केला आणि हे अश्वमेध यज्ञाच्या त्यानं कॉइन्स पण इश्यू केले. आणि अश्वमेध यज्ञाच्या बरोबरच त्यानं बाकीचे सुद्धा कॉइन्स इश्यू केले. टायगर स्लेयर म्हणजे वाघाला मारतेला कॉइन, चित्र असलेलं दृश्य दर्शवणारं कॉइन त्यानं इश्यू केलं. म्हणजे तो त्याचं सामर्थ्य त्याला हे करायचं होतं, दाखवायचं होतं. नंतर बॅटल ॲक्स कॉइन हे त्यानं इश्यू केलं. आणखीन एक कॉइन ह्याबरोबरच हे जरी त्याचे मिलिटरी मस्क्युलन पॉवर जरी दाखवत असतील तरी तो कलेचा भोक्ता होता हे दाखवण्यासाठी तो होता. तर वीणा प्लेइंग कॉइन म्हणजे एखाद्याच्या कॉइनवर तो वीणा वाजवत आहे असं सुद्धा दृश्य आहे. त्यामुळे अश्वमेध यज्ञाचे कॉइन्स आहेत. टायगर स्लेयर्सला म्हणजे वाघाला मारतानाचं एक दृश्य आहे, बॅटल ॲक्सचं एक दृश्य आहे आणि वीणा प्लेइंग, हे सगळे कॉइन्स समुद्रगुप्तानं इश्यू केले. आणि जसं चंद्रगुप्त वन स्वतःला महाराजा धीराज न त्यानं म्हणून घेतलं होतं, त्याचंच त्या पद्धतीनं या प्रयाग प्राशस्तीमध्ये त्याचा जो पोएट हरिसेन आहे त्यानं समुद्रगुप्ताला धर्मप्रचार बंधू, धर्म प्रचार बंधू ह्या नावानं संबोधलं आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. महाराजा धीराज गुप्तामध्ये कोण होता, धर्मप्रचार बंधू कोण होता, नेपोलियन कोणाला म्हटलं गेलं, कॉइन्स कुणी इश्यू केले, कुठल्या स्वरूपाचे इश्यू केले, अश्वमेध यज्ञ कुणी केला. तर अशा पद्धतीने हा समुद्रगुप्त राजा अतिशय पराक्रमी होता. जवळपास 45 वर्ष याचा कालखंड सांगितलं. 335 CE टू 380 CE, 335 ते 380. तर ह्या राजानं चंद्रगुप्ताच्या पावलावर पाऊल ठेवून थोडंसं सरसच होता, त्यानं आपलं एम्पायर वाढवलं. आणि ह्याचा मुलगा याच्यानंतर जो आला चंद्रगुप्त द सेकंड, त्यानं ह्या गुप्ता साम्राज्यावर कळस चढवला. सो द नेक्स्ट सिग्निफिकंट रुलर ऑफ गुप्ता डिनास्टी इज चंद्रगुप्त सेकंड, दुसरा आजोबाचं नाव. तर याचा कालखंड 380 CE, 415, आणखीन एक 35 वर्ष. म्हणजे समुद्रगुप्ताचे 45 वर्ष आणि त्यानंतर 35 वर्ष चंद्रगुप्त सेकंडची. तर ह्या कालावधीमध्ये गुप्ता एम्पायरनं बऱ्याच अंशी राजकीय स्थैर्य दिलं. मगाशी जो मी उल्लेख केला होता तर तो हा पिलर आहे. आज तगायत तो उभा आहे. हे इन्स्क्रिप्शन समुद्रगुप्तचं आहे, त्याच्यावर अशोकाचं आहे आणि त्याच्या खाली अकबर आणि जहांगीरचं आहे.
ओके. हे चंद्रगुप्त सेकंडनं काय केलं, तर आजोबांच्या प्रमाणच ही स्ट्रेंथननं त्यानं बळकट केलं आपलं एम्पायर थ्रू मिलिटरी कॉन्केस्ट. तर थोडेफार केलेच त्यानं, समुद्रगुप्त इतके केले नाही पण थोडेफार केले. पण त्याने मॅट्रिमोनियल अलायन्स सुद्धा वापर केला. विवाह संस्थेचा वापर करून त्यानं आपली राजकीय स्थैर्य किंवा राजकीय एक्सपान्शन हे त्यानं साध्य केलं. की मिलिटरी कॉन्केस्टमध्ये ही डिफिटेड शकास, थोडेफार जे शक राहिले होते ते, आणि त्यानं माळवा आणि गुजरात हा अनेक्स केला, हा ताब्यात घेतला डायरेक्ट कंट्रोलमध्ये. ओके. आणि त्यानं मॅट्रिमोनियल अलायन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय केलं गोष्ट, त्याची जी त्यानं कुणाशी लग्न केलं नाही, पण आता ह्यावेळी आपल्या घरातली मुलगी त्याने दिली. तर त्यानं त्याची मुलगी, डॉटर प्रभावती गुप्ता, ओके, हिला वाकाटका किंगडम, जे विदर्भ, महाराष्ट्र, कर्नाटक ह्या भागात होतं, हिथं त्यानं लग्न लावून दिलं. आणि काय झालं की थोड्या दिवसानंतर ते प्रभावती गुप्ताचा जो पती होता तो मृत्यू पावला. त्याचं बाळ लहान होतं, त्यामुळं प्रभावती गुप्ताच वाकाटका किंगडमचा कारभार पाहू लागली. आणि ही गुप्ता घराण्याची कन्या असल्या कारणानं ते गुप्ता एम्पायर जवळपास वाकाटकावर तिच्याकरवी राज्यकारभार करू लागले. आणि त्यानं हे स्वतःच्या मुलगीचं जर केलंच, पण त्यानं स्वतःचं पण लग्न नागा प्रिन्सेस, नॉर्थ ईस्ट मधले जे किंगडम नागाज होतं त्याची कुबेर नाग नावाची प्रिन्सेस होती, तिच्यावर सुद्धा स्वतः लग्न. याचं जास्त सिग्निफिकन्स नाही आहे, बट नंदलेस त्यानं स्वतःही लग्न केलं, आपल्या मुलगीचंही लग्न करून दिलं आणि आपले आहे ते एस्टॅब्लिश केलं. अँड ही अज्युम्ड टायटल, की त्यानं स्वतःला टायटल हे केलं विक्रमादित्य. चंद्रगुप्त वन महाराजाधिराज, त्याचा मुलगा समुद्रगुप्तनं धर्मप्रचार बंधू, आणि त्याचा मुलगा चंद्रगुप्त सेकंडनं विक्रमादित्य हे टायटल त्यानं स्वतःला परिधान केलं. आणि ह्याच्या कालखंडामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, तर फा हिन हा जो चायनीज ट्रॅव्हलर आहे फेमस, फहा हिन, चायनीज ट्रॅव्हलर, हा विजिटेड, ह्यानं भारताला भेट दिली ह्याच्या कालखंडामध्ये. की हे का महत्त्वाचं आहे, कारण दोन सेलिब्रेटेड चायनीज ट्रॅव्हल आपल्याला बघायला मिळतात ह्या गुप्ता काळामध्ये. चंद्रगुप्त सेकंडच्या कालावधीमध्ये हा फा हिन, आणि नंतर हर्षवर्धनच्या काळामध्ये, नंतर आपण बघू 7व्या शतकामध्ये वॉन सांग हा एक चायनीज ट्रॅव्हलर येऊन गेला. तरी चायनीज ट्रॅव्हलर भारतामध्ये काय यायचे, तर ओरिजिनल बुद्धिस्ट टेक्स्ट ह्या कालावधी दरम्यान चायनामध्ये बुद्धिस्ट धर्माचा प्रचंड प्रचार झाला होता. आणि ते भारताला बुद्धाची भूमी असंच समजाय, भारताचं नाव होतं चायनीज याच्यामध्ये. तर ओरिजिनल बुद्धिस्ट टेक्स्टच्या शोधात
हे ट्रॅव्हलर्स भारतात यायचे. त्यापैकी सेलिब्रेटेड हे फा हेन आहे. आणि ते पायी यायचे आणि ते पायी येताना त्यांची प्रवास वर्णन आहेत. त्यांनी भारतातल्या बऱ्याच शहरांना, राज्यांना भेटी दिली आणि त्यांची वर्णनं सापडतात. त्यावरून आपल्याला सुद्धा आयडिया येते. म्हणजे ह्या इन्स्क्रिप्शन्स आणि बाकीच्या लिटरेचरमधल्या रेफरन्सच्या बरोबर आता आपल्याला हे बाहेरून लोक जे आले त्यांची प्रवास वर्णनं आहेत, त्यांच्यात सुद्धा लेजिटिमेट आपल्याला डिस्क्रिप्शन सापडतं आणि ह्या सगळ्या सोर्सेसचं सिंथेसिस करून एक हिस्ट्री रिकन्स्ट्रक्ट केली जाते. तर हा फा इन चायनीज ट्रॅव्हलर चंद्रगुप्त सेकंडच्या काळात आला आणि पहिल्यांदा ह्या चंद्रगुप्त सेकंडच्या काळामध्ये याच्या दरबारामध्ये नवरत्न हे पॅट्रोनाइज केले गेले. म्हणजे एव्हा ना हा चंद्रगुप्त सेकंड ज्यावेळी राज्य करायला आला होता तेव्हा बरंच अंशी स्थैर्य, स्टॅबिलिटी, स्ट्रेंथ गुप्ता एम्पायरला मिळाली होती. त्यामुळं सोसायटीची बऱ्याच अंशी फ्लरिश किंवा प्रॉस्पेरिटी ह्या दरम्यान झाली होती. तर त्याच्या कारणानं वेगवेगळ्या क्षेत्रातले अतिशय तज्ज्ञ लोक याच्या दरबारामध्ये होते. नवरत्न त्यातलाच एक उदाहरण आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत सेकंड पार्टमध्ये गुप्ता एम्पायरच्या. तर कालिदास जो फेमस आहे आपल्या संस्कृतच्या लिटरेचरमध्ये, अमरसिंह, धन्वंतरी, इतर बरेचसे असे आपण ते डिटेल बघणार आहोत, प्रत्येकाचं नाव, त्याचं कॉन्ट्रीब्युशन. पण नवरत्नाज वर ॲडॉर्निंग द कोर्ट ऑफ दिस किंग चंद्रगुप्त सेकंड. आणि जसं समुद्रगुप्तचं ह्या पिलरशी रिलेशन आहे प्रयाग प्रशस्तीद्वारे, तसं चंद्रगुप्त सेकंडनं सुद्धा त्याचं एक असोसिएशन आहे मेहरौली आयर्न पिलर. इतर ह्यानं मेहरौली नावाचं एक गाव आहे. तर तिथं त्यानं आयर्न पिलर जो उभा केलेला आहे तो आज तगायत विदाउट रस्टिंग, जरा सुद्धा तो गंजलेला नाही, तो तसाच उभा आहे. सो त्या इट इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द मेटॅलर्जिकल मार्वल. म्हणजे किती वर्ष होऊन गेली बघा, जवळपास 2000 वर्षानंतर सुद्धा त्यावेळी जे आयर्न पिलर उभा केलेला आहे त्यानं इतके काळ तो उभा आहे. एन्व्हायरमेंट, हार्श एन्व्हायरमेंट त्यानं इतकं हे केलं असेल पण तो त्याला काही नव्हता आहे तसा तो उभा आहे. तर टेक्नॉलॉजी म्हणजे मेटॅलर्जिकल टेक्नॉलॉजी किती प्रगत होती हे ते दर्शवतं. म्हणजे एकूणच चंद्रगुप्त सेकंडच्या काळात जर त्यातल्या त्यात म्हटला तर तो गुप्ता पिरियडचा पीक काळ होता आणि गोल्डनमधला गोल्डन पिरियड होता. गुप्ता एम्पायरमधला सुद्धा गोल्डन पिरियड हा चंद्रगुप्त सेकंडच्या काळातला होता. ओके, ह्याच्या राजदरबारातले मी सांगितल्याप्रमाणे नवरत्न कोण होती ते आपण डिटेलमध्ये नंतर पाहणारच आहोत. की चंद्रगुप्त सेकंड नंतर जो पुढचा लीडर येतो यांचा तो म्हणजे याचा मुलगा कुमारगुप्त फर्स्ट. याचा कार्यकाळ 415 415 ते 455 म्हणजे आणखीन 40 वर्षांसाठी एका राजानं सलग राज्य केलं. परत आणखीन एक स्थैर्य, हा जास्त एक्सपांड करू शकला नाही. पण आता इथं थोडंफार धोका सुरू झाला मग गुप्ता एम्पायरला. आपण बघू एका पर्टिक्युलर ट्राईबकडून, एका पर्टिक्युलर परकीय आक्रमणाकडून. पण कुमारगुप्त वनची हे काय आहेत अचिव्हमेंट्स काय आहेत, ही एस्टॅब्लिश्ड नालंदा युनिव्हर्सिटी. नालंदा युनिव्हर्सिटीची स्थापना
जिथं वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास अनेक शतकं केला गेला. इथून पुढं जी फेम्ड होती ती एस्टॅब्लिश्ड कुमारगुप्त द फर्स्ट ह्या राजाने केली. ओके, आणि ह्यानं आपलं लेजिटिमेसी सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी परफॉर्म अश्वमेध यज्ञ. अश्वमेध यज्ञ. ओके, आता गुप्ता रुलर्स पैकी कोणी अश्वमेध यज्ञ केला हे माहीत पाहिजे. ओके, समुद्रगुप्तने केलं, चंद्रगुप्त फर्स्टनं केला नाही, चंद्रगुप्त सेकंडनं केला नाही, पण कुमारगुप्तनं केलं. आणि ह्यानं एक टायटल स्वतःला लावून घेतलं, महेंद्रादित्य. महेंद्रादित्य हे टायटल त्यानं लावून घेतलं, किंवा अश्वमेध महेंद्र. अश्वमेध हे सगळे टायटल्स लक्षात ठेवायचे. महाराजाधिराज, विक्रमादित्य, धर्मप्रचार बंधू, महेंद्रादित्य. ओके, आणि याने सुद्धा कॉइन इश्यू केले. त्यातल्या त्यात त्याचं महत्त्वाचं एक वेगळं पण दाखवणारं कॉइन म्हणजे कार्तिकेय टाईप कॉइन. हा कार्तिकेयचा भक्त होता. आणि ह्या कार्तिकेयच्या ह्याच्यावर बेरिंग फिगर ऑफ पिकॉक. ओके, म्हणजे मोराचं चित्र असलेलं कॉइन त्यानं इश्यू केलं. त्यामुळे चौथा जो रिलर लिनेजमध्ये होता, प्रॉमिनंट रिलर, ते कुमारगुप्ताचे अचिव्हमेंट आहेत. याच्यानंतर जो लास्ट सिग्निफिकंट आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ह्या कुमारगुप्ताच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं फर्स्ट डेंजर टू गुप्ता एम्पायर सुरू झालं, ते म्हणजे हुन इन्व्हेजन्स. हुन इन्व्हेजन्स. तर हे हुना जी ट्राईब आहे ती चायना आणि सेंट्रल एशियाचा काही पार्ट इथून आक्रमण करत ह्या नॉर्थ वेस्टमध्ये भारतामध्ये आक्रमण केलं, आणि यांच्या टोळ्या यायच्या आणि ते लुटीसाठी यायचे. तर हे रिपीटेड ह्यांचं इन्व्हेजन वाढलं ह्या भागामध्ये नॉर्थ वेस्टकडून, आणि ह्याने थोडं फार वीक केलं, कारण ते हुन इन्व्हेजन परतवण्यासाठी लष्करी सामर्थ्य वापरावं लागलं. सो दिस बिगॅन weakening of हुन इन्व्हेजन. आणि हा खूप मोठा पार्ट ठरला नंतर गुप्ता एम्पायरचा अंत होण्यासाठीचा. आता ह्या कुमारगुप्तानंतर जो राजा आपल्याला मिळतो तो शेवटचा सिग्निफिकंट रूलर किंवा सामर्थ्यवान राजा गुप्ता एम्पायरमधला, तो म्हणजे स्कंदगुप्त. कुमारगुप्तचा मुलगा स्कंदगुप्त. ह्याचा कार्यकाळ 455 CE टू 467 CE. 455 ते 467 CE. ओके, ह्या कालावधीसाठी एक 12 वर्षासाठी स्कंदगुप्तनं राज्य केलं. अँड ही वॉज लास्ट पॉवरफुल गुप्ता. याच्यानंतर सुद्धा गुप्ता रूलर आले, पण इतके कर्तबगार नाही निघाले. आणि हे काय, जरी हा लास्ट असेल तरी इन द लाईनमध्ये हा 5वा होता. सलग 5 राज्ये ह्या गुप्ता एम्पायरला अतिशय कर्तबगार निघाले, त्यामुळं हे एम्पायर एवढंच फ्लरिश होऊ शकलं.
हा पराक्रमी होता स्कंदगुप्ता. अँड ही डिफिटेड, त्यानं त्या हुनांना सुद्धा पराभूत केलं. ही डिफिटेड हुन्स, हुन इन्व्हेजनला त्यानं परतवून लावलं सक्सेसफुलरित्या. अँड पुष्यमित्राज ऑल्सो. तर पुष्यमित्राजनी डोकं वर काढलं होतं. तर हे पुष्यमित्राज म्हणजे पुष्यमित्र शुंग नव्हे, तर हे त्या रिजनमध्ये एक लोकल किंगडम मित्राज यांनी चालू एस्टॅब्लिश होत होतं आणि ते चॅलेंज करत होतं. हे इंटरनल होतं उत्तर भारतातील आणि हे बाहेरून आले होते. तर हे इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही फोर्सेसना सक्सेसफुली स्कंदगुप्तानं परतवून लावलं. ह्याने सुद्धा टायटल्स घेतले स्वतःला. ह्यानं सुद्धा विक्रमादित्य हे टायटल घेतलं. देवराज हे पण टायटल घेतलं. आणि सकापन, शकांचा नाश करणारा सकापन असं सुद्धा हे केलं. पण बऱ्याच अंशी काय झालं होतं, ह्या युद्धांच्यामुळं एम्पायरनं एक त्याचा पीक अनुभवला होता आणि हे मेंटेन करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी बऱ्याच अंशी खर्च होत होता. त्यानुसार इथे डिक्लाईनची सुरुवात झाली. स्टार्ट ऑफ डिक्लाइन ऑफ गुप्ताज. त्यामुळे ही इकॉनॉमिक डिक्लाइन आपल्याला बघायला मिळते. ओके, आता हे कशावरून आपण साधारणपणे सांगू शकतो की तर ह्या काळातले ह्या स्कंदगुप्ताचा कार्यकाल येई पावतो जे गोल्ड कॉइनेज आहे त्याचं प्रमाण कमी झालं होतं. म्हणजे अगोदरच्या गुप्ता रुलर्सच्या कालखंडामध्ये जेवढे गोल्ड कॉइन्स इश्यू केले जात होते त्याच्यापेक्षा कमी गोल्ड कॉइन इश्यू केले जाऊ लागले. त्याची क्वालिटी कमी होत गेली. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की थोडंसं विकनिंग ऑफ गुप्ता एम्पायर आहे हे सुरू झालं स्कंदगुप्ताच्या नंतर. ओके, आता स्कंदगुप्तानंतर सुद्धा बरेचसे गुप्ता रुलर झाले, पण हे ग्रॅज्युअल डिक्लाइन सुरूच झाला एकदा स्कंदगुप्तानंतर जो चालू झाला तो. आणि नंतर जे आहे ते हे हुन इन्व्हेजन आहेत, इतर बाकीचे छोटे मोठे आहेत स्मॉल टेरिटरीचे, हे गुप्ता एम्पायरला चॅलेंज करू लागले, स्वतंत्र होऊ लागले. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकदम होत गेल्या. यांचे कॉम्पिटिटर स्ट्रॉंग होत गेले आणि यांचे सक्सेसर वीक होत गेले. तर स्कंदगुप्ताच्या नंतर सुद्धा जर एखादा पराक्रमी राजा सापडला असता तर ते पुन्हा टिकून राहिलं असतं. बट दॅट वॉज नॉट द केस. त्यामुळं हळूहळू त्यांचा ऱ्हास होत गेला आणि लास्टली शेवटचा गुप्ता रुलर विष्णुगुप्त हा होता. आणि 10 वर्ष राज्य केले 540 ते 550 सी. 550 म्हणजे स्कंदगुप्त आपल्याला सापडतोय 467 सीई मध्ये. त्यानंतर सुद्धा एक 60-70 वर्ष छोटे मोठे गुप्ता रुलर रूल करत होते, पण स्थैर्य नव्हतं, डिक्लाइन होत होता. आणि हा विष्णुगुप्त हा शेवटचा सिग्निफिकंट होता. आणि ह्या 550 नंतर असं कुठल्या दुसऱ्या राजवटीने येऊन ह्यांना हरवून असं नाही केलं, बट लार्जली डिसइंटिग्रेटेड, म्हणजे त्याला एम्पायरचं स्वरूप राहिलंच नाही, विस्कळीत झालं. आणि हे गुप्ता इनसिग्निफिकंट बनले. म्हणजे जिथून त्यांची सुरुवात झाली होती यूपी बिहार तिथल्या छोट्याशा एरियापुरतेच ते परत मर्यादित राहिले 550ला. 550 नंतर त्यांच्या बाबतीत काहीच नाही झालं. त्यामुळे जो प्रवास 320ला चंद्रगुप्त पहिला यानं चालू केला होता तो 550ला विष्णुगुप्तच्या रूपानं संपला. जरी संपला असेल तरी ह्या संबंध कालावधीमध्ये जे स्थैर्य लाभलं होतं त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी गुप्ता एम्पायरमध्ये अशा घडल्या की ज्यांनी इंडियन कल्चरला, आर्टला ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन प्रचंड प्रमाणात केलं. त्यामुळं ह्या कालावधीचा पॉलिटिकल हिस्ट्री तर आहेच, पण ही इकॉनॉमिक
कल्चरल सोशल हिस्ट्री सुद्धा ही तितकीच महत्त्वाची आहे. ओके, सो दिस वॉज वन ऑफ द मोस्ट illustrious successful empire India had faced. ओके, आता हा झाला त्यांचा पॉलिटिकल हिस्ट्रीचा थोडाफार पार्ट. नाव विल स्टडी द पॉलिटी अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ गुप्ता एम्पायर. गुप्ता एम्पायरचं ॲडमिनिस्ट्रेशन कशा पद्धतीचं होतं. पॉलिटी अँड administration of Gupta Empire. ओके, तर ऑब्विसली गुप्ता एम्पायरचं ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पॉलिटी हे अगोदरच्या ॲडमिनिस्ट्रेशनची कम्पेअर केलं जाईल, जे की मौर्यन एम्पायर आहे. आणि मौर्यन एम्पायरमध्ये आपण बघितलं होतं की मौर्यन एम्पायरचं ॲडमिनिस्ट्रेशन हे हायली सेंट्रलाइज्ड होतं. मौर्यन एम्पायर वॉज अ हायली centralized and very elaborate bureaucracy. प्रचंड नोकरशाही असलेली अतिशय केंद्रित स्वरूपात असलेलं ॲडमिनिस्ट्रेशन मौर्यन एम्पायर होतं. तर याच्या तुलनेनं गुप्ता एम्पायर जे होतं, इट वॉज नॉट हायली सेंट्रलाइज्ड ॲज दॅट ऑफ मौर्यन, बट इट इज अ ब्लेंड ऑफ, ते एक मिक्स होतं सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन म्हणजे केंद्रित सुद्धा होतं आणि विकेंद्रित सुद्धा होतं. जिथं गरजेचं आहे तिथं केंद्रित होतं, जिथं गरजेचं आहे तिथं डिसेंट्रलायझेशन होतं. मौर्यन एम्पायर सारखं तर सेंट्रलाइज कदापिही नव्हतं. आणि सेंट्रलाइज म्हणजे काय, किंग हॅड ॲब्सोल्यूट पॉवर. राजा जो आहे त्याच्याकडं ॲब्सोल्यूट पॉवर होती. ओके, आणि याला मदत करायला, असिस्ट करायला काउन्सिल ऑफ मिनिस्टर होतीच. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. आणि एक महत्त्वाचा फरक म्हणजे हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ही पोझिशन हेरिडिटरी झाली गुप्ता काळामध्ये, की जी मौर्यन काळामध्ये ब्युरोक्रेसीचा भाग होती. आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सची खूप इम्पॉर्टंट भूमिका होती इन द केस ऑफ गव्हर्नन्स. द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफिशियल्स कोण होते, तर कुमार अमात्याच. ओके, अमात्य म्हणजे मंत्री हे आपल्याला माहिती आहे, कुमार म्हणजे राजकुमार, प्रिन्सेस. त्यामुळे हे जे राजकुमारांचे जे अधिकारी होते, ऑफिसर्स ऑफ प्रिन्सेस, हे अतिशय इम्पॉर्टंट होते. आणि सगळे ऑफिशियल्स किंग अपॉइंट करायचं. आणि अनलाइक द ब्युरोक्रेसी ऑफ मौर्यन्स, दिस वॉज ब्युरोक्रेसी वॉज लेस इलॅबोरेटेड. आणि ही ब्युरोक्रेसी असेल किंवा हे अमात्य असतील तर, किंवा हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतील, हे लार्जली हेरिडिटरी होते. म्हणजे त्याची जागा त्याचा मुलगा घ्यायचा. ओके, ह्यातले आता की ऑफिशियल्स कोणकोणते होते हे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, त्यांची नावं आणि त्यांचं कार्याचं स्वरूप हे थोडक्यात बघू. ओके, सेंटेन्सच्या स्वरूपात विचारतील किंवा हे मॅच द पेअर्सला सुद्धा विचारतील. तर महाप्रतिहारा नावाचा एक अधिकारी होता.
महाप्रतिहार. तर हा कोण होता? चीफ ऑफ पॅलेस गार्ड्स. महालाच्या सुरक्षेची जबाबदारी यांच्याकडे होती. याला आपण SPG म्हणू शकतो. स्पेशल प्रोटेक्शन गार्ड जे आता आहेत पंतप्रधानांची रक्षा करतात, तर तसे हे महाप्रतिहारा होते. त्यानंतर होते संधी विग्रहिका. संधी विग्रहिका, तर हे काय होते? मिनिस्टर ऑफ पीस अँड वॉर. म्हणजे युद्धाच्या काळामध्ये शांतता किंवा तडजोडी करण्यासाठीचे हे मंत्री होते. यांना आपण फॉरेन मिनिस्टर म्हणू शकतो किंवा एक्सटर्नल अफेअर्स म्हणू शकतो, आंतरराष्ट्रीय संबंधाचे. तर त्यांना म्हणायचं संधी विग्रहिका. की त्यानंतर होते पिलुपती, अश्वपती आणि नरपती. ओके, तर हे कोण होते? तर हे हेड्स होते आर्मी मधले सेक्शन्सचे. तर पिलुपती हे कुठल्या होतं? तर हा एलिफंट्स, आर्मीच्या जे एलिफंट्स आहेत त्या सेक्शनचा हेड होता. अश्वपती आपण सांगू शकतो नावावरून, हॉर्सेस, अश्व जे होते त्या सेक्शनचा हेड होता. आणि नरपती हे फूट सोल्जर्स, जे सैनिक होते पायी लढणारे, पायदळ जे आहे त्याचा जो हेड होता तो नरपती होता. आणखीन काही अधिकारी आहेत, त्यांची नावं बघू. पुढचा जो आहे तो रणभंडारिका. गरिका, ओके, नावाचा एक होता. हा होता इन्चार्ज ऑफ मिलिटरी स्टोर्स. इन्चार्ज ऑफ मिलिटरी स्टोर. हे अधिकारी. आणखीन एक दोन अधिकारी होते, अक्ष पाताल अधिकृत. नावाचा एक अधिकारी होता. हा रेव्हेन्यू रेकॉर्ड ठेवण्याचं काम याच्याकडे होतं. महसुलीचा तपशील याच्याकडे एक होतं. आणि पुस्तपाल ह्या नावाचा एक अधिकारी होता. त्याचं काम होतं प्रॉपर डॉक्युमेंटेशन ऑफ ट्रान्झॅक्शन. ओके, थोडीशी ट्रिकी नाव आहेत, संस्कृत बेस असलेली नावं आहेत की, पण हे लक्षात ठेवायचं. ओके, आता प्रॉव्हिन्शियल ॲडमिनिस्ट्रेशन कसं होतं बघूया. हे थोडेसे अधिकारी झाले. प्रॉव्हिन्शियल अँड लोकल ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, जशी हायरार्की आपण मौर्य एम्पायरला बघितली होती, ओके, तशीच ह्यामध्ये आपण बघू. सगळ्यात छोटं जे युनिट होतं ते म्हणजे ग्राम होतं, एक खेडेगाव. काही खेडेगावांचा ग्रुप हा विथीज म्हणून होतं. काही विथीज म्हणून विषय किंवा विश्याज म्हटलं जायचं. आणि हे विश्याज एकत्र येऊन
भुक्तीज, म्हणजे हे भुक्तीज म्हणजे प्रोव्हिन्सेस होते, प्रांत होते. त्यामुळे प्रांतांना भुक्ती म्हटलं जायचं. भुक्तीमध्ये वेगवेगळे विषयाज किंवा विषयाज होते, त्याचे छोटे छोटे तुकडे. विषयाज आणखीन छोटे डिवाइड झालं होतं विथीजमध्ये, आणि विथीजमध्ये ग्राम होतं. तर हे स्ट्रक्चर होतं गुप्ता एम्पायरच्या प्रॉव्हिन्शियल याचं ॲडमिनिस्ट्रेशनचं. आता हे जे भुक्तीज आहेत, हे कोण हे करायचं? भुक्तीज जो गव्हर्न करायचा त्याला उपरिकाज म्हटलं जायचं. हा इथला जो अधिकारी आहे उपरिकाज, त्याच्या अंतर्गत हे हे दिलं जायचं. विषयाज म्हणजे साधारणपणे डिस्ट्रिक्ट होतं, जिल्हा आजचा. हा आपण डिव्हिजन किंवा तालुका पकडू शकतो. ओके. आणि जे अर्बन ॲडमिनिस्ट्रेशन आहे, हा जो आहे ग्राम जो आहे सगळ्यात छोटंसं जे आहे ते ग्रामाध्यक्ष हा नावाचा अधिकारी चालवायचा. ओके. अँड अर्बन ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते नगर सेठीज नावाचा अधिकारी त्याच्या अधिपत्याखाली असायचा. आणि हा कुणाच्या मदतीने करायचा? तर प्रोफेशनल गिल्ड्स. की तर गिल्ड्स हा आपण थोड्या वेळात बघणार. गिल्ड्स हा अतिशय इम्पॉर्टंट भाग. गिल्ड्स म्हणजे संघ, व्यापारी संघ, आर्टिशन संघ. ओके. तर हे गिल्ड्सच्या सहाय्यानं हे अर्बन ॲडमिनिस्ट्रेशन पाहिलं जायचं. द सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ empire, portion of the empire was controlled by feudatory chiefs. म्हणजे बराचसा जो आहे, जरी अंतिम सत्ता ही राजाची असेल तरी छोटे छोटे जमीनदार, सरंजाम हे फ्युडेटरी चिफ्सच्या अखत्यारीत बऱ्याच अंशी राज्य होतं. आणि हे फ्युडेटरी चिफ्स जे आहे ते ट्रिब्यूट्स द्यायचे राजाला, गुप्ता किंगडमला. म्हणजे एक संध सगळीकडेच राजाचा कारभार नसायचा, तर हे फ्युडेटरी चिफ्स जागोजागचे जमीनदार चालवत होते आणि ते त्याच्या बदली राजाला ट्रिब्यूट द्यायचे आणि मिलिटरी सर्व्हिस सुद्धा द्यायची ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी. आणि हीच सिस्टीम म्हणजे सामंतशाही, सामंत सिस्टीम ह्या काळामध्ये खूप स्ट्रॉंग झाली. म्हणजे हे सामंत फ्युडेटरीच होते ते. म्हणजे जवळपास जे राज्य चालवत हेच होते, सामंतच. राजाचा डायरेक्ट कंट्रोल तसा नव्हता, राजाचा कंट्रोल यांच्यावर होता, सामंतांच्यावर. आणि हे बऱ्यापैकी ऑटोनॉमस होते, पूर्णपणे नाही पण ऑटोनॉमस. आणि ते राजाचं मांडलिकत्व पत्करलं होतं, ते त्याला ट्रिब्यूट द्यायचे. म्हणजे काय झालं थोडक्यात की डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशनचा लोड डायरेक्टली गुप्तांच्यावर नव्हता, तर तो ह्या फ्युडेटरी चीफ आणि ह्या सामंत सिस्टीमवर होता. आणि ही सिस्टीम त्या प्रयाग प्रशस्तीमध्ये सुद्धा हायलाईट केलेली आहे. गुप्ता साम्राज्याचा राजकारभार सामंत सिस्टीमनं किती उत्कृष्टपणाने चालू आहे याची सुद्धा ती इओलॉजी म्हणजे स्तुतीपर वर्णन. ते प्रयास प्रशस्ती म्हणजे स्तुतीपर वर्णनच आहे. तर ते ह्या सामंत सिस्टीमचं सुद्धा एक, सामंत सिस्टीम मौर्य काळामध्ये तेवढ्या प्रमाणात एस्टॅब्लिश्ड नव्हती, ती ह्या राज्यामध्ये एस्टॅब्लिश्ड होती. तर थोडंफार रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन बाबत बघू. महसूल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा कोणत्या प्रकारचे टॅक्स होते. रेव्हेन्यू
administration. Okay, the primary source of income राज्याचा हा लँड टॅक्सच होता, जो मौर्य काळापासून चालत आला होता आणि तो साधारणपणे 1/4 to 1/6 ऑफ प्रोड्यूस बऱ्यापैकी हाच राहिला आहे एन्शियंट इंडियामध्ये, की जे उत्पन्नाचा 1/4 भाग किंवा 1/6 भाग हा लँड टॅक्सच्या स्वरूपात राजाला द्यायचा. तर हे गोळा करण्याचं काम सामंत असे करत होते. ट्रिब्यूट टॅक्स आणि हे कलेक्शनचं काम बऱ्याच अंशी. तर हे सोडून बाकीचे सुद्धा टॅक्स होते. या काळामध्ये ट्रेड बऱ्याच अंशी फ्लरिश झाला, त्यामुळे ट्रेडशी रिलेटेड बरेचसे टॅक्स इथं आले. तर शुल्क नावाचा एक टॅक्स होता, ज्याला आपण आत्ता टॅक्सला शुल्क शब्द आहे, पण तो पर्टिक्युलरली कस्टम टॅक्स ऑन ट्रेड, व्यापारावरचा तो कस्टम टॅक्स होता. त्यानंतर उपरी करा, उपरी का वेगळं आणि उपरी करा वेगळं. उपरी का हे ऑफिशियलचं नाव आहे, भुकटीचं हे असल्याने उपरी करा हा ट्रान्झिट टॅक्स ऑन गुड, वस्तूंच्या वरचा ट्रान्झिटचा तो टॅक्स होता. त्यानंतर जे रेग्युलर आपण बाली नावाचा टॅक्स जो बघितलेला आहे, भाग नावाचा टॅक्स एक आहे, भोग नावाचा टॅक्स जे मौर्य काळामध्ये होते, ते व्हेरियस ट्रिब्यूटच्या स्वरूपात गोळा केले जायचे. आणखीन एक उल्लेख करण्यासारखा टॅक्स म्हणजे हलीव करा. तर हा प्लग शेअर टॅक्स, म्हणजे नांगर जर हे करायचं असेल, वापरायचं असेल, म्हणजे आता तर जसं आपण मशिनरी घेऊन शेत केले जाते आणि त्याबद्दल काही पैसे दिले जातात, त्या पद्धतीनं हिरण्य नावाप्रमाणेच आपण डिड्यूस करू शकतो, हा सोन्यावरचा टॅक्स होता. आणखीन एक टर्म उल्लेख करण्यासारखी म्हणजे विस्थी, ही टर्म आपण मौर्यन एम्पायरमध्ये सुद्धा बघितलेली आहे. तर हे फोर्स्ड लेबर आहे. मौर्यन काळामध्ये सुद्धा हे अस्तित्वात होतं, विस्थी. गुप्तामध्ये सुद्धा अस्तित्वात होतं. तर हे विस्थी फोर्स लेबर म्हणजे काय, की यांच्याकडून काम करून घ्यायचं. सोशल स्ट्रक्चरमधले जे खालचे लोक आहेत, अनटचेबल्स आहेत, आणि त्याबद्दल त्यांना मोबदला कुठलाही द्यायचा नाही. ओके, तर हे विस्थी होते. की नाव विल सी ज्युडिशियल सिस्टीम, ही थोडेफार महसुलाची सिस्टीम होती. Now we'll see the judicial system of Guptas. Okay, for the moment we will stop here.